नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत मजेत जगावं कसं या प्रेरणादायी पुस्तकामधून घेतलेला शिवराज गोरले यांचा आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ. आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचे यापूर्वी आपण 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत. आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठावर आधारित ह्या 4थ्या व्हिडिओमध्ये मी विजय गावडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला भाग एकदा पुन्हा पाहणार आहोत. आनंद निखळ असेल तरच तो अनुभवता येतो. आनंद ओळखण्याची खूण हलकं हलकं वाटणं, पिसासारखं वाटणं. तुलना आली की आनंद संपतो. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर पोचला जात नाही. आनंद घ्यायचा तंत्र जमलं पाहिजे. आनंद हा आपला स्वभाव बनला पाहिजे. सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. मागील भागामध्ये आपण अभ्यासलेले हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पाठाचा पुढील भाग आपण वाचणार आहोत. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दोकराने, अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातले रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. विद्यार्थी मित्रांनो, जो परिच्छेद आपण वाचलेला आहे त्या परिच्छेदावर आधारित आपण आशय समजून घेणार आहोत. निसर्गामध्ये आनंद भरून राहिलेला आहे. हा आनंद निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये आहे. जसं सजीव सृष्टी आहे, निर्जीव सृष्टी आहे, या दोन्हींमध्ये आहे. अगदी डोंगर, दऱ्या, नदी, नाले, झाडं, पानं, फुलं, आकाशाचे बदलते रंग असतील, सूर्योदय सूर्यास्ताची वेळ असेल, या सर्वच गोष्टींमध्ये आनंद भरून राहिलेला आहे. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दोकराने, या निसर्गातील आनंदाचा आस्वाद घेताना आपली स्थिती कशी होते हे सांगताना लेखकाने इथे गीतेतील काव्यपंक्तींचा संदर्भ दिलेला आहे. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दोकराने, या काव्यपंक्तींचा अर्थ असा आहे. गीतेतून उपदेश करताना भगवंत म्हणतात की दुसऱ्यासाठी काहीही चांगलं केलं किंवा दुसऱ्याला त्याच्या उपयोगाचं काहीही दिलं तर मला जे समाधान होईल, जो आनंद असेल तो आनंद अनंत पटींनी आनंद होतो. निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद घेत असताना आपल्याला प्रामुख्याने श्रावणातील सरींचा, हिवाळ्यातील कोवळ्या उन्हाचा, चांदण्या रात्री भटकण्याचा, अशा प्रकारचे आनंददायक अनुभव घेता येतील. इतकंच काय तर झरे, निर्झर, नदी, समुद्र, झाडाची पानं, फुलं, त्याचबरोबर पानांच्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा, सूर्योदय सूर्यास्त, आभाळाचे बदलणारे रंग, ढगांची किनार, किती किती आणि काय काय म्हणून सांगावं. हिवाळ्यातील कोवळ्या उन्हातून मिळणारी एक प्रकारची उष्णता, ऊब, त्याचबरोबर श्रावणातील रिमझिम सरी अंगावर बरसताना रोमांचित होणं, चांदण्या रात्री भटकताना देहभान हरपून जाणं, झाडांचे नुसते आपण पानांचे आकार पाहत राहिलो तरी सुद्धा वेडं व्हायला होतं, थक्क व्हायला होतं, आश्चर्यचकित व्हायला होतं, दमून जायला होतं. अगदी हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. छटा या शब्दाचा अर्थ मुख्य रंगाचे गडद फिक्कट असे वेगवेगळे जे परिणाम दिसतात त्यांना छटा असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये शेड्स असं म्हणता येईल. खरं तर झाडांच्या पानांचे नुसते वाऱ्याबरोबर हलताना बदलते आकार जरी आपण पाहत बसलो तरी सुद्धा आपलं भान हरपून जाईल, वेडं व्हायला होईल. साक्षात निसर्गाचा आनंद आपण घेतला पाहिजे. तो इतका आनंद आहे की आपण घेताना जसं देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी, अशीच आपली अवस्था होईल की निसर्ग आपल्याला खूप काही आनंद देतो आहे, आपण घेऊ शकत नाहीत, अशी आपली अवस्था व्हायला पाहिजे. परंतु
जे निसर्गातील या सौंदर्याचा आनंद घेऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग दिला पाहिजे. विसर्ग देणे सोडून देणे. खरं तर निसर्गातील आनंद अनुभवू शकत नाहीत, घेऊ शकत नाही, ते जीवनात कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकणार नाहीत. या परिच्छेदावर आपल्याला या कृती अभ्यासता येतील. लेखकाला निसर्गातील या गोष्टी आनंद देतात. निसर्गातील आनंद निहाळताना वेढं व्हायला होतं या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. पुढील परिच्छेद आपण वाचणार आहोत. संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकतो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादाला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवं असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असते. संगीताच्या 7 स्वरांमध्ये आयुष्यभर पुरेल, 7 जन्म पुरून उरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. संगीतातील हे 7 सूर कोणते आहेत? सा, रे, ग, म, प, ध, नी. या 7 सुरांच्या सुरावटीवरच संपूर्ण संगीत विश्व उभारलेलं आहे. असं हे संगीत विश्व आपल्याला 7 जन्म पुरेल एवढा आनंद देऊ शकतं. आपलं शास्त्रीय संगीत हे आपली इस्टेट आहे. इस्टेट मालमत्ता. भारतीय संगीतातील शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत व सुगम संगीत असे 3 प्रकार पडतात. यापैकी शास्त्रीय संगीताचे हिंदुस्थानी संगीत व कर्नाटक संगीत असे 2 भाग पडतात. हिंदुस्थानी संगीतला उत्तर भारतीय संगीत तर कर्नाटक संगीतला दक्षिण भारतीय संगीत असे संबोधले जाते. प्रामुख्याने भारतीय शास्त्रीय संगीत हे ध्वनिप्रधान आहे. या शास्त्रीय संगीतामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे असे कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज आणि किशोरी आमोणकर यांसारख्या कलाकारांचं गाणं, यांसारख्या श्रेष्ठ गायकांचं गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. म्हणजेच आपण आपल्या आत्म्याशी तल्लीन होतो, एकरूप होतो. आत्मा मानवी देहामध्ये वास करणारा आत्मा हा चराचर सृष्टीतील परमात्म्याचा एक अंश मानला जातो. तेव्हा अशा आत्म्याशी आपण एकरूप होतो. खरं तर हे भाग्य आपल्याला लाभायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा काही वेगळा नसावा. जसा वारकरी संप्रदायातील संतांना विठ्ठलाच्या भेटीने होणारा जो आत्मिक आनंद होता तोच आनंद आपल्याला हे गाणं गायल्यानंतर होऊ शकतो. एखाद्या कलेशी आपण दोस्ती करू शकतो. एका वेगळ्याच विश्वात आपण जगू शकतो. खऱ्या अर्थाने कलाकार जे जगतात ते एका वेगळ्या विश्वात जीवन जगत असतात. पण आपल्याला जरी कलावंत होता नाही आलं, कलावंत निर्मितीच्या आनंदाशी आपलं नातं जोडतात. या वाक्याचा जरा अर्थ समजून घेऊया आपण. कलावंत निर्मितीच्या आनंदाशी आपलं नातं जोडतात. जेव्हा एखादा मूर्तिकार मूर्ती काढतो तेव्हा ती मूर्ती काढल्यानंतर त्याला होणारा आनंद असेल. जेव्हा एखादा चित्रकार सुंदर असं चित्र रंगवतो तेव्हा त्याने रंगवलेलं चित्र हे इतर चित्रकारांपेक्षा वेगळं असतं. त्या चित्राची त्याने केलेली निर्मिती जी असते त्या निर्मितीचा त्याला आनंद होतो. अशा मूर्तिकार, संगीतकार, वादक, गायक अशा कलाकारांना निर्मितीच्या आनंदाशी एकरूप होता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. पण आपल्याला कलावंत होता नाही आलं तरी रसिक होता येईल. म्हणजेच गायनाचा आस्वाद घेता येईल,
चित्रकलेचा आस्वाद घेता येईल, चांगली चित्र पाहता येतील, त्याचबरोबर चांगल्या मूर्ती पाहिल्यानंतर आनंदाचा अनुभव घेता येईल. अगदीच पुरातन काळातील मंदिरं असतील किंवा निसर्ग सौंदर्याचाही आस्वाद घेताना आपण रसिकतेने आस्वाद घेऊ शकतो. हा आनंद आपणच आपल्याला बहाल करू शकतो. खरं तर निर्मितीचा आनंद अनुभवायला आपण प्रत्येकाने काही ताजमहल बांधण्याची गरज नाही. शहाजहानने मुमताजच्या स्मरणार्थ आग्रा येथे यमुना नदीच्या किनारी बांधलेला जो महाल आहे, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे, तसं काही ताजमहालच किंवा प्रचंड मोठी वास्तू बांधण्याची गरज नाही. अगदी दिवाळीतल्या किल्ल्यांमध्ये जरी आपण मुलांमध्ये रममान झालो किंवा किल्ला बांधण्यात जरी आपण मदत केली तरी सुद्धा आपण निर्मितीच्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. अशा प्रकारे आपण कोणत्या ना कोणत्या कलेशी नातं जोडलं पाहिजे किंवा एखाद्या कलेचा आस्वाद घेता आला पाहिजे. या परिच्छेदावरच्या आपल्याला कृती तयार करता येतील. कलेच्या मस्तीत जगणारे कलावंत, आनंदाची इष्टीत, शास्त्रीय संगीत, वेगळ्या जातीचा आनंद, कलेचा आनंद किंवा निर्मितीचा आनंद हे केव्हा घडेल? एका वेगळ्याच विश्वात वावरता येते जेव्हा अशा प्रकारे आपण कलेचा आस्वाद घेतला पाहिजे, तरच आपलं जीवन आनंदी होऊ शकेल. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजाने नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरून कसा शकतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं वेड घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणसूर्त राहून जमत नाही. विद्यार्थी मित्रांनो, शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असा आनंद असतो. पण हे शिकणं केवळ परीक्षा देण्यासाठी, कोणावर तरी उपकार करण्यासाठी, नाइलाज म्हणून किंवा मार्क्स मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी असू नये, तर आपली स्वतःची हौस म्हणून एखादा वेगळा काहीतरी अभ्यासक्रम, वेगळी भाषा, वेगळा विषय आपण जर का हौस म्हणून शिकलो तरच हा शिकण्यातला आनंद आपल्याला मिळू शकतो. खरं तर एक स्वतःची हौस म्हणून आपण काहीतरी वेगळं शिकलं पाहिजे. एखादी कला असेल, एखादी भाषा असेल किंवा एखादा गीत गायन, वाद्य यांसारखा एखादा प्रकार असेल, तर असं आपण काहीतरी हौस म्हणून स्वतः वेगळं शिकलं पाहिजे. खरं तर लेखकाला न उलगडलेलं कोडं आहे ते कोणतं? तर हौस म्हणून आपण छंद जोपासतो, परंतु हे छंद आपण विसरतो का? तर नाही. कोणता ना कोणता छंद माणसाला असला पाहिजे, कारण छंद आणि खेळ या 2 गोष्टी माणसाला आनंद देतात. छंद मग कोणताही छंद असू शकतो. एखाद्याला दगड गोळा करण्याचा छंद असेल, एखाद्याला काडेपेटा गोळा करण्याचा छंद असेल, एखाद्याला भटकंती, एखाद्याला पुस्तकं वाचण्याचा असेल, निसर्गातील पक्षी प्राणी यांचं निरीक्षण करण्याचा छंद असेल, किंवा चित्र काढण्याचा छंद असेल, गायनाचा छंद असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह करणं हा छंद असू शकेल. किती वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. असे छंद जर का आपण जोपासले तर साहजिकच आपल्या धकाधकीच्या जीवनातून आपल्याला आनंदाचे क्षण मिळतील. कारण छंद हेच आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंदासाठी किंवा छंदामधून आणि खेळामधून आनंद मिळवण्यासाठी आपल्याला थोडं वेडं व्हावं लागतं. हे वेड मात्र थोडं वेगळं असतं. त्यात कलेच्या आणि छंदाच्या आस्वादासाठीचं झपाटलेपण असतं. अशा प्रकारचे जर छंद आपण जोपासले तर आपलं आयुष्य नक्कीच आनंददायी होऊ शकेल. मग एखादा चित्रकलेसारखा छंद असेल, गायनासारखा छंद असेल, वादन किंवा वेगवेगळे खेळ असतील, त्यांचं ते छंद म्हणून आपण जोपासले पाहिजेत. शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही.
या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावा आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीने पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आनंद मिळवण्यासाठी वेडं व्हायचं नसेल, शहाणं राहायचं असेल तर आपण वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. या वाचनाच्या छंदातून मिळणारा जो आनंद आहे तो कोणीही हिरावून न घेण्यासारखा आनंद आहे. यासाठी आपण काय केलं पाहिजे? सपाटून वाचलं पाहिजे, म्हणजेच खूप वाचन केलं पाहिजे आणि झपाटल्यासारखं वेडं होऊन आपण वाचन केलं पाहिजे. हा जो वाचनाचा छंद आहे तो आपल्याला शहाणं करणारा असा छंद आहे. यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत या आनंदासाठी. त्याचबरोबर हा आनंद कोणीही घेऊन जाऊ शकत नाही किंवा आपल्यापासून हिरावू शकत नाही. फक्त आपण वाचन केलं पाहिजे. खरं तर मित्र आपल्यासोबत कायम असतात, परंतु पुस्तकं ही तर आपल्यासोबत कायमस्वरूपी असतात. एक वेळ मित्र आपल्यासोबत थांबणार नाहीत, परंतु पुस्तकं मात्र आपल्यासोबत कायमस्वरूपी थांबतात. काही लोक आपल्या जीवनात कठीण प्रसंग आले, दुःखद प्रसंग ओढावले की परमेश्वराचा धावा करतात, परंतु वाचनाचा छंद जोपासणारे मात्र चांगली पुस्तकं वाचतात. अशी पुस्तकं कधीच आपल्याला दगा देत नाहीत. दगा देणे, धोका देणे, दगा न देणे, धोका न देणे. परमेश्वर म्हणजेच काय तर चराचर सृष्टीतील जे एक सजीव तत्व आहे त्याला परमेश्वर असं म्हटलं जातं. पुस्तकालाच परमेश्वर मानून जर आपण त्याचं वाचन केलं तर साहजिकच आपल्याला वाचनाचा एक वेगळाच आनंद मिळेल. अडचणीच्या वेळेला पुस्तकं वाचली तर तीही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. अशा प्रकारे वाचनाचाही छंद आपल्याला जोपासता येऊ शकेल की जो छंद आपल्याला शहाणं करणारा असतो, ज्ञानी बनवणारा असतो. या परिच्छेदावर आधारित कृती, शहाणा करणारा आनंद, वाचनाचा आनंद, कायम उपलब्ध असलेले मित्र म्हणजेच पुस्तकं, कोणी हिरावून शकणार नाही असा आनंद, वाचनाचा आनंद, पुस्तक म्हणजे परमेश्वर. लेखकाने सांगितलेला मित्र आणि पुस्तकातला फरक तुमच्या शब्दांमध्ये लिहा. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीच जात नाही. आपल्याला एकटेपणाने राहण्याची वेळ आली तर निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास असेल तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही एकटे राहू शकतो. खरं तर एकटे राहण्यामध्ये लेखकाने सांगितलेला एक आनंद आहे, तो म्हणजेच आपण स्वतःच्या अंतरंगामध्ये हलकेच डोकावू शकतो. आपण स्वतःशी संवाद साधू शकतो. आपण इतरांशी खूप बोलतो परंतु स्वतःशी बोलत नाही. स्वतःशी जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा आपल्या क्षमता आणि मर्यादा यांची जाणीव होते. आपलं काय चुकलंय, काय बरोबर आहे, आपण कसं वागलं पाहिजे, अशा अनेक गोष्टींबरोबर आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. हा संवाद आपण एकांतातच साधू शकतो. कोलाहल, गडबड, गर्दीमध्ये आपण स्वतःशी संवाद साधू शकत नाहीत. याचबरोबर आपण विचार करू शकतो. एकटं असताना अनेक नवीन कल्पना आपल्याला सुचतात, अनेक गोष्टींवरती विचार सुचतात. जसं आपण झोपेपूर्वी एखाद्या गोष्टीवर विचार करत असू तर झोपेत सुद्धा आपला मेंदू त्याच गोष्टींवरती विचार करत राहतो. नवनवीन कल्पना सुचतात, त्या सुद्धा आपल्याला एकांतपणातच सुचतात. इतकंच काय तर लेखकाच्या मते निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार आहेत. निर्मिती म्हणजेच नवीन गोष्टींची निर्मिती करणे, शोध म्हणजेच एखादा शोध लावणे, त्याचबरोबर साक्षात्कार म्हणजेच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होणे. या तीनही गोष्टी आपल्या एकटेपणाचेच आविष्कार आहेत. एकटेपणातला आनंद आपण थेट घेऊ शकतो, परंतु तोही जीवनाच्या सोबतीनं घेता येतो, आयुष्याच्या जगण्याच्या सोबतीनं घेऊ शकतो. अशा एकटेपणाचा
आनंद घेणाऱ्या माणसाच्या वाट्याला कधीच दुःख जात नाही. त्यामुळे एकटेपणातही आपल्याला निसर्गाची सोबत, पुस्तकांचा सहवास आणि संगीताची साथ असेल तर आपण आपलं आयुष्य आनंदमय करू शकतो. या परिच्छेदावरच्या कृती माणसाला एकटे राहण्यासाठी सोबत करणारे निसर्ग, पुस्तकं आणि संगीताची साथ, एकटेपणाचे आविष्कार, निर्मिती, शोध, साक्षात्कार आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावू शकतो. जेव्हा आपण एकटे असू तेव्हा अशा प्रकारे एकटेपणात सुद्धा आपल्याला आनंदी जीवन जगता येतं. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्यकाळाची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो तो फक्त वर्तमान काळ, तोच भरभरून जगायचा असतो. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं. जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार? विद्यार्थी मित्रांनो, जीवनातील आनंदाचा आस्वाद घ्यायचा असेल, आनंद अनुभवायचा असेल तर आपलं मन मोकळं असायला हवं. मनात दुःख, क्लेश, वेदना अशा कोणत्याच गोष्टी, विचार, चिंता, टेन्शन काहीही असता कामा नये. मन मोकळं असेल तरच आपण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो किंवा जीवन आपलं आनंदी बनवू शकतो. भूतकाळाची स्मृती म्हणजेच भूतकाळातील आठवणी आणि भविष्यकाळाची भीती या दोन्ही गोष्टींपासून आपलं मन हे मुक्त असायला हवं. या दोन्ही गोष्टी आपल्या मनामध्ये असता कामा नयेत. तेव्हाच आपण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. खऱ्या अर्थाने भूतकाळ हा संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. म्हणजेच आपण किती जगणार आहोत हेच आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे विनाकारण आपण भविष्य काळाबद्दल भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. त्यामुळे आपल्या हातात असतो तो फक्त आणि फक्त वर्तमान काळ आणि तोच आपल्याला भरभरून जगायचा असतो. आणि वर्तमान जगायचं असेल तर आपल्या जगण्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये प्रेम हवं. म्हणजेच जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. अशा पद्धतीने आपण जीवन गाणं गात गात गुणगुणत आपलं आयुष्य आनंदी केलं पाहिजे. जगण्यात हौस हवी आणि ही जर हौस नसेल तर आपण जशी घरातली दैनंदिन कामं उरकतो त्याच पद्धतीने, म्हणजेच जेवण उरकणं, आंघोळ उरकणं, एखादं काम उरकतो त्याचप्रमाणे आपलं जगणंही उरकलं जातं. आणि असं मग जगणं उरकलं की साहजिकच जीवन जगण्यातला जो आनंद आहे, जी मौज आहे ती निघून जाते. माणूस कसं तरी दुःखाने जीवन जगत राहतो. या परिच्छेदावरच्या कृती पहा. माणूस केव्हा आनंद अनुभवू शकतो? जेव्हा तीनही काळांविषयी लेखकाचे विचार, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, आपण जगण्याचा आनंद घेत नाहीत. कारण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसतो. तर गाण्याचा आस्वाद कसा घेणार? यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. विद्यार्थी मित्रांनो, जीवन जगत असताना अनेक आनंदाचे क्षण, आनंदाचे कार्यक्रम आपल्या वाट्याला येतात. परंतु त्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण तल्लीन होत नाहीत. याचं एक उदाहरण म्हणून लेखकाने संगीताच्या कार्यक्रमाचं दिलं आहे. एखाद्या गीत गायनाच्या कार्यक्रमाला आपण गेलो, आपण कार्यक्रमामध्ये रंगून जात नाहीत, तल्लीन होत नाहीत. साहजिकच आत्मिक आनंद आपल्याला मिळत नाही. याचं कारण कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला घरी जाण्यासाठी रिक्षा मिळेल का याची चिंता आपल्या मनामध्ये सातत्याने असते आणि त्याचमुळे आपण त्या गाण्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. यासाठी आपण आत्ताचा क्षण जगलं पाहिजे. याचा अर्थ, अतिशय सोपा अर्थ लेखकाने सांगितला. या क्षणी उत्कटतेनं, म्हणजेच आपल्याला मनापासून जे काही करावंसं वाटतं, जे शक्य आहे ते आपण करावं. उदाहरणार्थ आपल्याला वाटलं पावसात भिजावं. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नये. समजा तुम्हाला आत्ता वाटलं की आपण
खेळावं. यात विचार करू नये की एवढे मोठे झाल्यानंतर तुम्ही खेळताय असं लोक म्हणतील, आपल्याला काही बोलतील, याचा अजिबात विचार करू नका. असा जर विचार करत बसलो तर आनंदाचे, जीवनात येणारे आनंदाचे क्षण निघून जातील. मग असे क्षणही निघून जातील आणि जीवनातील आनंदही निघून जाईल. त्यामुळे कोणताही विचार न करता किंवा जगाचा विचार न करता आपल्याला करावंसं जे वाटतं, जे योग्य आहे, चांगलं आहे, त्या कृती आपण कराव्यात आणि त्यातून आपल्याला मिळणारा आनंद आपण घ्यावा. या परिच्छेदावरच्या आधारित कृती घ्या. गाण्याच्या कार्यक्रमात आपण रंगून जात नाहीत, कारण जीवनातील आनंदाचे क्षण निघून जातील आणि तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते लिहा. आपण अभ्यासलेले महत्त्वाचे मुद्दे: निसर्गातील प्रत्येक गोष्टीत आनंद भरून राहिला आहे. आपण एखाद्या कलेशी मैत्री करू शकतो. रसिक होऊन कलेचा आस्वाद घेऊ शकतो. हौस म्हणून काही नवीन शिकलं पाहिजे. छंद जोपासले पाहिजेत. वाचनाचा छंद शहाणा करणारा असतो. पुस्तकं हीच परमेश्वर आणि कायमचा मित्रही असतात. निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे एकटेपणाचे आविष्कार आहेत. वर्तमान काळ आनंदात जगता आला पाहिजे. जीवन जगताना लोक काय म्हणतील हा विचार करू नये. अशा प्रकारे आज आपण आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातील चौथ्या व्हिडिओमध्ये जो पाठ्यांश अभ्यासलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाठाचा शेवटचा भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.